राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितलं असाल तर मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे मागील काही महिने या ठिकाणी प्रॅक्टिस करताना ही मुलं आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये कशी उत्सुकता आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर अर्ज अनेक आलेले आहेत, जागा 17,000 आहेत. काय सांगशील, कधीपासून तू प्रॅक्टिस करतोयस आणि आता पोलीस भरतीला सुरुवात झाली? प्रॅक्टिस आम्ही 6 महिन्यापासून करतोय, पण पावसामुळं आमची प्रॅक्टिस म्हणजे झालेली आहे, पण पावसामुळे पळणार कसं, चिखलाचं आम्ही पळू शकत नाही ना. प्रॅक्टिस तर आमची मोकळ्या याच्यामध्ये झालेली आहे ना, म्हणजे पाऊस नसताना. आता तर आम्ही करू शकत नाही, आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं ते शक्यच नाही. आता सरकारच्या मनात काय माहित नाही. आता आजपासून तर सुरुवात होते, आजपासून सुरुवात आहे, पण पोरांच्या मनातच नाही का आता घ्यावा. जेवढे पोरं भरती करतात ना, एका पण पोराच्या मनात नाही का पावसाळा झाल्यावर झाली पाहिजे भरती. आपल्यासोबत आणखी काही तरुण आहेत जे तयारी करतायत. काय सांगशील, पावसाळ्यात भरती सुरू केलेली आहे, काय कशी तयारी सुरू आहे? तयारी तर चांगली आहे, पण कसं आहे, त्यांनी दाखवले चांगल्या पद्धतीने की आम्ही छत टाकू वगैरे काहीतरी करू, पण शेवटी निसर्गाशी आपण हे करू शकत नाही की निसर्ग कधी काय करेल काही सांगू शकत नाही. पावसाचं काही सांगू शकत नसतं. तर आमचं असं म्हणणं आहे की थोडं पाऊस बघून, थोडं म्हणजे पावसाळा गेल्यानंतर जर भरती घेतली तर चांगल्या प्रकारे मुलांना पण बरं पडेल. त्यासाठी आपल्यासोबत आणखी तरुण आहेत. काय सांगशील, कधीपासून तयारी करतोयस आणि आता आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात? माझी 2 महिन्यापासून तयारी चालू आहे, पण पावसाच्या काळामुळे आता पावसाचे 2 महिने सुरू झाला आहे. त्यामुळे मला तरी वाटतं सरकारकडे आमची तमाम सराव करणाऱ्या, पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या तमाम बंधूंकडनं हीच अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारकडून की आमची भरती थोडीशी 2 महिने पुढे घेण्यात यावी. कारण की पोलीस भरतीमध्ये दुखापत होण्याचे चान्सेस खूप असतात, आणि ग्राउंडवर आता पाणी असल्यामुळे तुम्ही कितीही नियोजन करा तरी दुखापत होण्याची शक्यता खूप आहे. आणि त्यामुळे कदाचित त्याच्या भविष्यावर, पुढे होणाऱ्या भविष्यावर त्याच्या कदाचित हे येऊ शकते, गदा येऊ शकते. आपल्यासोबत त्यांना प्रशिक्षण देणारे सर आहेत. काय सांगाल, आजपासून खरं तर भरती सुरू झाली, मात्र जर आपण बघितलं असेल तर जागा कमी आहेत, उमेदवार जास्त आहेत. नक्कीच हा सरकारचा तर निर्णय आहे तो भरपूर चुकीचा आहे. कारण का पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली ग्राउंड घेऊच नाही शकत. कसंही आम्ही आता ग्राउंड घेतो तर आम्हाला माहिती आहे किती काय आहे, आम्हाला रस्त्यावरून पळायला लागतं कुठेतरी. म्हणजे हा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. पावसामध्ये आता खेड्यापाड्यातनं येणारी मुलं आहेत, तर ते समजा आता गावी जर पाऊस समजा जास्त लागला तर ट्रेनमुळे किंवा कशी जी येण्यामुळे ते त्रासदायक होणार. त्या पद्धतीने परत त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंटर व्हेरिफिकेशन होतं, तर ते पण कुठेतरी प्रॉब्लेम येणार त्या गोष्टीला. तरी अशा पूर्ण अडचणींना सामना करावा लागणार. सरकार बोलतंय भरपूर काय, परंतु फेस करणं आम्हाला लागतंय ना पूर्ण. तर आम्हाला माहिती आहे त्या गोष्टींचं. 17 लाखाहून अधिक अर्ज आलेले आहेत. हा नक्कीच, कारण का ते कॉम्पिटिशन इतकं आता वाढलं आहे की भरपूर प्रत्येकाकडे नोकरी हा धंदा कोणताच नाही आहे ना कोणाकडेच. लोकल असे भरपूर आहेत, परंतु त्यामध्ये काही ठेवलेलं नाही. सरकारची जी आहे आता 17,000 पदं फक्त काढलेले आहेत, त्यासाठी किती लाखोनी अर्ज आले आहेत. आता मुंबईचाच विचार करता घेतला तर भरपूरच आले आहेत. आता मुंबईमध्ये नियोजन कसं करू शकतात? आता बाकीच्या जिल्ह्यामध्ये आहे, परंतु समजा इकडच्या मुंबईच्यानी जर समजा खेड्यापाड्यात कुठेतरी केलं असेल तर खेड्यापाड्यात पाऊस तर भरपूर लागतोय. आता सिंधुदुर्गाचं उदाहरण घेतलं तर सिंधुदुर्गाच्या साईडला पूर्ण म्हणजे ग्राउंडचं पूर्ण वाट लागलेलं आहे. पाऊस फुल आणि चिखल फुल झालेला आहे. त्यामुळे मुलं पळू कशी शकतात? आपल्यासोबत तरुणी आहेत, त्या देखील तयारी करतात. तुझी कशी तयारी सुरू आहे आणि आजपासून भरती सुरू आहे? हो, भरती चालू होते, तयारी पण चालू आहे, पण पावसात एक्सपेक्टेड केलं नव्हतं आणि आता होत आहे. सो वी आर ट्राईंग आवर बेस्ट. नक्कीच आपण जर बघितलं असाल तर हे सगळे तरुणी जे आहेत ते पोलीस भरतीची तयारी करतात. मात्र राज्य सरकारचं देखील कुठेतरी नियोजन फसल्याचं इथे तरुणांकडून निराशा जी आहे ती व्यक्त केली जाते. कारण पावसाळ्यात रनिंग करू शकत नाहीत. जर मैदानी जर प्रॅक्टिस करायची असेल तर करता येणार नाही, असं देखील या तरुणांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन अनुप्रस्तोगीचा सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.